चांदिवली विधानसभा क्षेत्रातील शिवसेना आमदार दिलीप मामा लांडे यांचा मार्फत विमानतळ विस्तारीकरण व मिठी नदी प्रकल्पग्रस्त पात्र चाळीतील रहिवाशांना नवीन सदनिकाच्या चाव्यांचे वितरण करण्यात आले। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने तथा कार्यसम्राट आमदार दिलीप मामा लांडे यांच्या अथक प्रयत्नातून राज्याचे उद्योग मराठी भाषा महाराष्ट्र राज्यमंत्री उदय सामंत यांचा शुभ हस्ते सदनिका चावी वाटप सोहळा संपन्न झाला। यावेळी लाभार्थी सदनिका धारक मोठ्या संख्येने उपस्थित होते। केलंय पवित्र काम केलंय आणि आषाढी एकादशीच्या दिवशी केलं हे तुम्हाला लक्षात येईल। मी फक्त निमित्त मात्र चाव्या द्यायला आलो होतो, मला पण त्याच्यातलं थोडं पुण्य लाभलं, त्याबद्दल शिंदे साहेबांना आणि मामांना मी धन्यवाद देतो। पण अशा ज्येष्ठ लोकांच्या डोळ्यातनं आनंदाश्रू येणं हेच पुण्याचं काम माननीय मामांनी केलेलं आहे। आज जर बघितलं तर छात्र आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू होता, पण आज धर्मेंद्र प्रधानजी राजीनामा दिलेला आहे आणि जर बघितलं तर एकनाथ शिंदे साहेब पण दिल्ली दौऱ्यात आहेत आणि मुख्यमंत्री ते पण देवेंद्रजी पण दिल्ली दौऱ्यात गेलेले आहेत। नेमका वाद सुरू आहे की मुख्यमंत्री कोण राहणार आहे मुंबईत दिल्लीत? मला असं वाटत नाही कशामध्ये वाद सुरू आहे। माननीय देवेंद्रजी दिल्लीवरनं आता नागपूरकडे निघालेले आहेत हे मला कळलेलं आहे। माननीय साहेब मुंबईमध्येच आहेत ही माझी माहिती आहे आणि धर्मेंद्र प्रधान साहेबांचा जो राजीनामा झाला त्याच्यावर सविस्तर पत्र माननीय धर्मेंद्र प्रधान साहेबांनी हे सगळ्या युवा पिढीसाठी ठेवलेलं आहे। त्यांनी ज्या पद्धतीनं या 10 दिवसामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं काही राजकीय शक्ती घुसून म्हणजे हा आंदोलनाचा ट्रॅक वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न करत होते, त्याच्यामुळे देशामध्ये लॉ अँड ऑर्डर होईल आणि लॉ अँड ऑर्डर जर झाली तर विद्यार्थ्यांना फार त्रास त्याचा सहन करावा लागेल या भूमिकेतनं धर्मेंद्र प्रधान साहेबांनी जो राजीनामा दिलेला आहे त्याच्यानंतर आंदोलन देखील मागं घेतलेलं आहे। परंतु शिवसेनेची पहिल्या दिवसापासूनची हीच भूमिका होती की नीटमध्ये जे आरोपी आहेत त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे, विद्यार्थ्यांमध्ये जो काही नीट परीक्षेच्या बाबत संभ्रम आहे तो दूर झाला पाहिजे। परंतु विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ होऊन काही लोकांनी स्वतःचे संपलेले पक्ष वाचवण्याचा प्रयत्न केला आहे हे देखील नाकारता येणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांना शिवी दिला त्या दरम्यान आणि तुम्ही बघितला तर जे पूर्ण दिल्लीचा दंगल होता त्या दंगलामध्ये विरोधी पक्षांनी आणि सपोर्ट केला, कशा बघताय? नाही, एक पहिली गोष्ट अशी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आहेत किंवा दुसरं कोण आहे ह्याच्यापेक्षा ते देशाचं प्रमुख पद आहे, संविधानात्मक दिलेलं पद आहे। अशा व्यक्तीला राजकारण घुसून शिवीगाळ करणं, अपशब्द बोलणं हा फक्त नरेंद्र मोदी साहेबांचा अपमान नाही तर देशाच्या त्या खुर्चीचा अपमान आहे। आणि म्हणून मी म्हटलं याच्यामध्ये दिपकेजींचा काय दोष आहे असं कोणी म्हटलेलं नाही, परंतु ज्या पद्धतीनं काँग्रेस त्याच्यामध्ये घुसली विरोधकांना घेऊन त्याच्यामुळंच ह्या सगळ्या गोष्टी झाल्या। मला तर पुढं जाऊन असं वाटतं की जो लाठीचार्ज झाला याला देखील कारणीभूत विरोधकच आहेत, कारण अतिशय चांगल्या पद्धतीनं चाललेलं आंदोलन ते भरकटण्याचं काम विरोधकांनी केलं आणि त्याच्यामुळेच लाठीचार्ज झाला। दोघा भाऊ एकत्र आले आणि प्रेस कॉन्फरन्स मुंबईमध्ये घेतला, कशा बघताय ते सगळे? मी त्यांच्याबद्दल काही बोललोच नाही, सगळ्यांबद्दलच बोललो की जे राजकारणामध्ये पक्ष मागं आलेले आहेत ते विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आरूढ झाले आणि आता आपला ह्याच्यातनं पक्ष वाढतो का याचा ते प्रयत्न करत आहेत। या आंदोलनाचं सगळं श्रेय कुठच्याही एका पक्षाला नाही, देशामधल्या राज्यामधल्या विद्यार्थ्यांचं हे यश आहे। त्यांनी जे आंदोलन केलं आणि त्यांना ज्या अपेक्षित मागण्या होत्या त्या केंद्र सरकारनं मान्य केलेल्या आहेत। हे पेपर फुटी कशा बघताय तुम्ही? जे पेपर फुटीचे प्रकरण आहेत काँग्रेसपासून आत्तापर्यंत चालू आहे तसंच चालू आहे? याच्यामध्ये पंजाबमध्ये देखील पेपर फुटी झाली होती, परंतु तिथं आंदोलन का झालं नाही मला माहीत नाही। पण पेपर फुटी भविष्यामध्ये जर झाली तर 10 कोटी रुपयाचा दंड आणि 10 वर्ष शिक्षा हे बिल माननीय नरेंद्र मोदी साहेब संसदेमध्ये घेऊन येत आहेत, याच्यामध्येच विद्यार्थ्यांचा विजय आहे। आषाढ़ी एकादशी के अवसर पर आज मामा ने साहब को भाषण में कहा कि मुझे पंढरपुर जाने की जरूरत नहीं है, आज मेरा दर्शन ही हो गया। नहीं, ये तो दिलीप मामा जी का बड़प्पन है, क्योंकि जो यहाँ के गरीब लोग हैं उनमें ही वो विठुमाई देखते हैं और आषाढ़ी एकादशी के अवसर पर उन्होंने जो बेघर लोगों को घर दे के बहुत बड़ा काम किया है, यही उनका पुण्य है और इसीलिए विठू माऊली उसको आशीर्वाद देगा और ये जनता उनके लिए विठू माऊली है। हजारों से तादाद ऊपर रिक्शे वालों को सभी जोड़ते हुए नजर आ रहे दमदार आमदार दिलीप मामा, इसके पीछे क्या कहना चाहेंगे सर? किस तरह की मेहनत? नहीं, इसीलिए उनको आमदार दमदार बोलते हैं या दमदार आमदार बोलते हैं, क्योंकि मेरे ख्याल से ये पूरे बम्बई में ऐसा इनिशिएटिव लेके हमारे जो परप्रांतीय भाई बहन हैं उनको मराठी सिखाने वाले दिलीप मामा है और मराठी भाषा का मंत्री होने के लिए उनका मैं
सम्मानपूर्वक अभिनंदन करता हूँ। अगर 288 जो हमारे विधायक हैं उन्होंने अगर ये मूवमेंट शुरू की तो कोई आदमी हिंदी बोला वो मराठी नहीं बोल सकता, उसके वहाँ जाके उसको मारने का ये कुछ तरीका नहीं है। तरीका ये है जो आदर्श दिलीप मामा ने लाके दिखाया है कि यहाँ के जो परप्रांतीय है उनको उन्होंने मराठी सिखाया है। मामा खुद कुछ दिन पहले रिक्शा चला करके रिक्शा वालों का स्वागत किया, बोले मैं भी एक रिक्शा वाला हूँ। कैसे देखते हैं आप? हमारे नेता जो एकनाथ शिंदे साहब है वो भी रिक्शा चलाते थे, मामा भी हमारे रिक्शा चलाते थे। जो रिक्शा चलाता है उनको हर एक का दुख मालूम पड़ता है और इसलिए शिंदे साहब को महाराष्ट्र का दुख मालूम है, दिलीप मामा को उनके मतदारसंघ का दुख मालूम है। ते 2008पासून लोकांचं स्वप्न होतं आणि याच लोकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र शासन असेल, महाराष्ट्र शासन असेल, या लोकांनी एक प्रीमियर कंपनीच्या जागेवर ते पुनर्वसनाच्या निमित्ताने या ठिकाणी त्या लोकांसाठी घरं बांधलेली होती, इमारत बांधलेल्या होत्या. परंतु काही राजकीय लोकांनी जातीभेद करून, पक्षभेद करून त्या माझ्या क्रांतीनगर, संदेशनगरमधील लोकांना घरं दिली नव्हती. आणि मी हे सर्व पाहत असताना 2005ला लोकांच्या घरावर पाणी गेलं होतं. लोक किती वाहून गेले, काय झालं याची त्या मंत्र्याला, त्या आमदाराला पर्वा नव्हती. परंतु ज्यावेळी मी लोकांना विश्वासात घेतलं आणि सांगितलं एक वेळ मला संधी द्या, तुमच्या हक्काचं घर तुम्हाला पूर्ण करून देतो, त्यावेळी लोकांनी विश्वासाने प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून धनुष्यबाणाचं बटन दाबून जो आशीर्वाद माझ्या डोक्यावरती ठेवला, ते 2019 नंतर ज्यावेळे आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाले त्यावेळे 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये या लोकांना त्यांच्या हक्काचं घर द्यायला सुरुवात केली आणि स्टेप प्रत्येक वस्तीतील लोकांना एकत्र घेऊन लॉटरीच्या सिस्टमने, कुणाचंही ओळख नाही, कुणाचा कार्यकर्ता नाही, कुणाची जात नाही, पात नाही, धर्म नाही, काही नाही, शासनाच्या नियमाप्रमाणे शासकीय अधिकाऱ्यांना बरोबर घेऊन शिंदेसाहेब पुढे शासकीय अधिकाऱ्यांना एकत्र घेऊन त्या ठिकाणी लोकांना घरं द्यायचा प्रयत्न केला. आजपर्यंत 3,500 घरं मिळालेली आहेत. आज आपण 200 घराच्या चाव्या त्यांना देत आहोत. आज एक चांगलं माझं नशीब आहे, मी भाग्यवान आहे की एक चांगल्या दिवशी पंढरपूरच्या पांडुरंगाची यात्रा आहे, माता रुक्माईचं दर्शन असेल, पांडुरंगाचं दर्शन असेल, हे घेण्यासाठी पंढरपूरला न जाता एवढ्या मोठ्या संख्येने लोक या ठिकाणी मला आणि माझ्या परिवाराला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी आले. त्याबद्दल एक पांडुरंग आणि माता रुक्माईच्या निमित्ताने, त्या रूपाने त्यांचं दर्शन घेऊन त्यांच्या मुलाबाळाचं हक्काचं घर आमच्या महाराष्ट्र शासनाचे उद्योगमंत्री आदरणीय उदय सामंत यांच्या शुभ हस्ते देण्यात आलेलं आहे. अशी सेवा यांची कायम घडो आणि ज्यांचं अपेक्षित स्वप्न आहे, त्यांच्या मुलाबाळाचं घर आहे, या विभागाचा विकास आहे, त्यांच्या परिवाराची सेवा आहे, ते माझ्या हातून घडो एवढं पंढरपूरच्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक प्रार्थना करतो आणि अशीच सेवा घडण्यासाठी यांचा विश्वास आणि आशीर्वाद मिळो. मामा एक प्रश्न आहे, आता अजून किती राहिले, कधीपर्यंत ते लोकांचं होणार आणि लोकांचे अश्रू यायला लागले? नाही, लोकांना ते अश्रू आनंदाश्रू आहेत. आनंदाश्रू याच्यासाठी आहे की अनेक लोकांनी त्यांना गरिबांची चेष्टा केली होती की आने वाली दिवाळी, आने वाली ईद, हे कादर खान के डायलॉग थे, खोटे डायलॉग होते आणि म्हणून त्या गरिबीची जी चेष्टा केली होती, आज एक झोपडपट्टीमध्ये राहणारा, एक झोपडपट्टीमधला मुख्यमंत्री झालेला आणि एक आमदार झालेला, असे दोन्ही मिळून हे जे त्यांची सेवा केली, त्यांना त्यांच्या स्वप्नात पण वाटत नव्हतं की घर मिळेल म्हणून. ते घर त्यांना जे मिळालेलं आहे त्यामुळे त्यांच्या डोळ्यातून आलेले आनंद अश्रू आहेत. हे आमच्यासाठी, हे आमची संपत्ती आहे, त्यांचा आशीर्वाद आहे आणि त्यांचा आशीर्वाद, त्यांचा विश्वास असाच राहावं अशा पद्धतीने आम्ही काम करत राहणार. मामा, आपने इतना बड़ा वचन पूरा आज जो किया है, किस तरह का संदेशा देना चाहेंगे शिंदे साहब तक? आपण घासले डाल के प्रभू रामचंद्राचं धनुष्यबाण उचलून यांनी आशीर्वाद माझ्या डोक्यावर ठेवलेला आहे. प्रभू रामचंद्र एक वचनी होते, दिलेलं वचन ते पूर्ण करत होते. त्यांनी त्यांच्या कुटुंबाची, त्यांच्या आयुष्याची, त्यांच्या परिवाराची पर्वा नाही केली आणि म्हणून त्याच दृष्टीने, त्याच ताकदीने, त्याच श्रद्धेने, त्या भक्तीने मी पण लोकांना जे वचन दिलं होतं ते पण मी माझ्या मुलाबाळाची पर्वा केली नाही, मी माझ्या जीवाची पर्वा केली नाही. अनेक आंदोलन छेडले, एकटाच गेलो, परिवारासह गेलो, कार्यकर्त्यांना किंवा पक्षाच्या कार्यकर्त्यांना घेऊन गेलो नाही.
आणि म्हणून अशाच पद्धतीने त्यांना जो एक विश्वास होता, त्यांनी जे एक विश्वासाने धनुष्यबाणाचं बटन दाबलं होतं, त्याच श्रद्धेने भक्तीने आज यांचं वचन पूर्ण करण्याची संधी जी मला मिळाली ते मी काम करत आहे. हम लोग को घर दिए बहुत सालों का, हमारा बहुत बहुत शुक्रिया मामा का भी और संजय सर का भी, उनके हाथ से चाबी मिली, घर हमारे को मिला, आज हमारे बहुत खुशी है। बहुत पुराना घर था, अभी हमारे को हम जीत गए जब। कितने साल बाद जो खुशी नजर आ रही है? बहुत साल बाद हुए, अब ये 65 साल से हम लोग का पुराना घर है जूना, क्या अब हमको कहेंगे इस मिले। बारे में क्या संदेश देंगे? बस यही संदेश देंगे कि अपना हक का घर कोई नहीं खाता, हक से डटे रहो, बेईमानी करके नहीं होने वाला, ईमानदारी से लो तो मिलेगा, बेईमानी करके नकली करके कुछ फ़ायदा नहीं, हक का लो, अपने बाल बच्चे को पूरी बच्चों को ये चीज़ रहने को मिलेगी। धन्यवाद आम्हाला रूम मिळाल्याबद्दल आणि असंच त्यांची उत्तरोत्तर त्यांची प्रगती होत जाऊ, आमदारांचे खासदार होऊ अशी माझी इच्छा आहे। CEN न्यूज देश प्रदेश की ताज़ा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर।